अल्पवयीन मुलाला मांत्रिकाकडे नेऊन त्याच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली मुलाच्या आईचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पीडित महिलेला कळंब अर्नाळा परिसरातील रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर दबाव टाकत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणी अर्नाळा साक्री पोलिसांनी अजय कमळाकर राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आरोपी अजय राऊत याने पीडित महिलेला त्याच्या ओळखीच्या अजय राणा याच्याकडे मुलावर उपचाराच्या नावाखाली नेलं। राणा हा वसई किल्ल्यात मांत्रिक असून तो मंत्रतंत्राद्वारे उपचार करतो असे सांगून त्याच्याकडे नेलं गेलं। उपचाराच्या वेळी पीडितेचा फायदा घेत आरोपीने पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली। त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर जो मांत्रिक आहे त्यावरही या अगोदर वसई पोलीस ठाण्यात एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। आता या मांत्रिकाचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का, आर्थिक फसवणूक झाली का आणि आणखीन ही कोणाची फसवणूक केली का याबाबत पोलीस तपास करत आहेत। सन 2023 ते 24च्या दरम्यान या गुन्ह्यातील पीडित महिला हिच्या ओळखीचा व्यक्ती आहे, त्याने तिला या महिलेचा मुलगा जो गतिमंद आहे त्यातला आजारातनं बरा करतो आणि त्यासाठी आपण मांत्रिकाकडे जाऊ, तुला मदत करतो असा बहाणा देऊन तिला अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लॉजवर घेऊन आला आणि वेळोवेळी तिच्याबरोबर अत्याचार केलेला आहे, म्हणून अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये सदरचा गुन्हा दाखल झालेला आहे। तर त्या मांत्रिकाचं काय इन्व्हॉल्वमेंट आहे काय? सध्या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्टेजवर आहे। त्याबाबत गुन्ह्याचे तपासी अधिकारी API पाटील हे परिपूर्ण तपास करत आहेत आणि मांत्रिकाकडे विचारपूस करून इतर साक्षीदार काही आहेत का त्याबाबत चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत। मांत्रिक पैसे वगैरे घ्यायचा का? अजून सध्या तरी तसं काही आपल्याला निष्पन्न झालेलं नाही। त्याबाबत तपासामध्ये जसं पुरावे निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई करीत आहोत। कसं त्यांनी उपभोग घेतला, म्हणजे काय सांगून त्यांनी शारीरिक संबंध ठेवले? पीडित महिलेचा जो मुलगा आहे तो गतिमंद आहे आणि त्याला आजारातनं बरे करतो असं सांगून त्याने ते हे सदरचा गुन्हा केलेला आहे। ब्लॅकमेल वगैरे करायचे काही व्हिडिओ वगैरे काढलेले? अजून तरी व्हिडिओ काढल्याचं काही त्यांनी महिलेने सांगितलेलं नाही आहे। ते तिच्या जबाबामध्ये अजून नवीन जबाब नोंदवून त्या असा काही गोष्टी असल्या त्या पुराव्यामध्ये घेऊन आणि त्याप्रमाणे पुढेची कारवाई करत आहोत।